लाडक्या बहिणींनो, खुश खबर आहे. डबल हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचं पुन्हा एकदा वितरण सुरू झालेलं आहे. म्हणजे डबल वितरण सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीला काल हप्ता मिळाला नव्हता त्या लाडक्या बहिणीला आज हप्ता मिळायला सुरू झाले. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता मिळाला असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा लाडक्या बहिणींनो. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स येत आहेत की सर, माझी ई-केवायसी करताना चूक झालेली आहे आणि मला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नाही. अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नाही. आणि महत्वाचं म्हणलं तर आणखी सरकारकडून स्पष्ट झालेलं नाही की त्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता का आलेला नाही. म्हणजे सरकारने त्यांचा लाभ बंद केला आहे का, अशी शंका मला येत आहे. पण अधिकृत माहिती त्याच्याबद्दल आलेली नाही. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी मध्ये चूक झालेली आहे त्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आला नाही. म्हणजे सरकारने त्यांचा लाभ बंद केला आहे का. तर बघा लाडक्या बहिणींनो, त्याच्याबद्दल सरकारकडून कुठलीही अपडेट आलेली नाही. त्याच्याबद्दल सरकारने कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न बऱ्याचदा मांडलेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच आलेला नाही आणि त्यांची ई-केवायसी मध्ये चूक झालेली आहे. आणि बऱ्याच अशा बी लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई-केवायसी बरोबर आहे पण त्यांना पण नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे त्या लाडक्या बहिणीचा हप्ता सरकारने बंद केला असावा, शक्यता आहे. पण लाडक्या बहिणींनो, त्याच्याबद्दल कुठलेही कन्फर्मेशन नाही. म्हणजे त्याच्याबद्दल अधिकृत माहिती नाही लाडक्या बहिणी. म्हणून मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे त्यांना चूक सुधारण्याची एक संधी सरकारने दिली पाहिजे. कारण छोटीशी चूक आहे, होय नाही ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकलेली आहे. तर एवढ्या छोट्याशा कारणावरून सरकारने त्यांचा लाभ बंद करू नये. म्हणून मी सरकारकडे विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे त्या लाडक्या बहिणीला ई-केवायसीची चूक सुधारण्यासाठी सरकारने एक संधी दिलं पाहिजे. त्यांना काहीतरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि अशा बी लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-केवायसी झालेली नाही. अशा बऱ्याच लाडक्या बहिणीचे पण कॉमेंट्स मला येत आहेत. त्यांची ई-केवायसी झालीच नाही, त्यांचं काहीतरी कारण असू शकतं, त्या कारणामुळे त्यांची ई-केवायसी झालेली नाही. म्हणजे त्यांनी ई-केवायसी केलेली नाही. तर त्याही लाडक्या बहिणीसाठी मी सगळ्यात अगोदर व्हिडिओ बनवला होता. ई-केवायसी पोर्टल बंद झाल्या मला कॉमेंट्स आले होते बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे. त्यामुळे मी व्हिडिओ बनवून तो मुद्दा उचलून धरला होता. म्हणजे सगळ्यात अगोदर तो मुद्दा मी आपल्या चॅनलवरती उचलून धरला होता लाडक्या बहिणींनो. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा सरकारने ई-केवायसी करण्याची संधी दिली पाहिजे. हा मुद्दा मी आपल्या चॅनलवरती उचलून धरलेला आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून काळजी करायची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. आपण आपल्या चॅनलवरती सरकार जोपर्यंत ह्या मुद्द्यावरती लक्ष देत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवून टाकणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि पुन्हा एकदा मी सरकारकडे विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीचं पोर्टल चालू करावं, अशी विनंती मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे बार करत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झालेली आहे त्या लाडक्या बहिणीसाठी पण सरकारने काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा आणि त्यांची ई-केवायसी मध्ये झालेली चूक सुधारण्याची एक संधी द्यावी. तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन. नमस्कार.